मित्रांनो नमस्कार. माझ्या या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा, आपण हे आमरकंद घेतलेत आपल्या मित्रांसाठी आपल्याला कुरिअर करायचे, त्यामुळे आपण या ठिकाणी आता हे साफ करायला लागलोय. आणि ही एक काठी, ही म्हणजे पांढरीची काठी. तर मित्रांनो काही आपलं मित्रांना विश्वास नसतोय, काय आणि बघितली नाही. एक शक्तिशाली अशी आयुर्वेदिक ही वनस्पती ही पांढरीची काठी. तर आता ही पांढरीची काठी कशी ओळखायची, तर मित्रांनो हे बघा, आता आपण या ठिकाणी हे दोन ठिकाणी हे पाणी घेतलेले. तर बघा मित्रांनो, ही पांढरीची काठी शक्तिशाली वनस्पती. तर आपल्या बाकीच्या वनस्पती आपण कोणती पण झाडाची वनस्पती जर घेतली तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती जे लाकूड असते ते उफवते. तर आता आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय, ही आपण साधी काळी मोडून घेतलेली साधी वनस्पती ही ही आणि ही पांढरीची काठी. हे बघा, ही पांढरीची काठी आता आपण ही कटिंग केलेली या काठीची, आणि ही साधं लाकूड घेतले. तर मित्रांनो आता आपल्याला हे काय करायचे, तर हे बघा, ही वनस्पती कशी ओळखायची, तर समजा ही जर पाण्यामध्ये बुडली नाही तर समजायचा ही पांढरीची काठी नाही. आता हा साधा लाकूड आहे, आता हे पण आपण पाण्यामध्ये टाकणार आहे, हे लाकूड उफवणार आहे, याच्यामधला जे लाकूड बुडल ते समजायचं का ही पांढरीची काठी. तर मित्रांनो ही वनस्पती एखादा चांगलं दिवस बघूनच ती घरामध्ये आणायची असते, कारण तो एक दिवस चांगला असल्यानंतर ही काठी आपल्याला तर चांगली फायद्याची पडते, अशी ही वनस्पती आहे. तर हे बघा, आता आपण ही जी वनस्पती आहे ही पांढरीची काठी आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला ओळखायची असेल खरं का खोटी, तर आता ही आपण या पाण्यामध्ये टाकणार आहे. तर हे बघा, ही आहे साधी वनस्पती, ही पाण्यामध्ये टाकतोय आपण. आता ही साधी आहे, ही पाण्यामध्ये टाकली, आणि ही पांढरीची काठी. हे बघा, आता थोडा वेळ थांबा मित्रांनो, जी काठी बुडल ती समजायची पांढरीची काठी. शक्तिशाली अशी वनस्पती मित्रांनो, तुम्ही कोणताही लाकूड जरी पाण्यावरती जरी टाकला तरी ती तरंगतोय, पण ही पांढरीची काठी मित्रांनो पाण्यामध्ये बुडते, अशी शक्तिशाली अशी वनस्पती. बघा, जी वनस्पती मित्रांनो शक्तिशाली ही आहे पांढरीची काठी. तर बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडा वेळ बघा, ही काठी बुडते, ही साधी आहे, आणि ही शक्तिशाली वनस्पती पांढरीची काठी आहे. तर आता ही जर समजा आपण कशी ओळखायची मित्रांनो, तुम्हाला जर कधी पण तुम्हाला कोणी जर दिली तर पाण्यामध्ये बुडवूनच घ्या मित्रांनो, कारण पाण्यामध्ये बुडाली तरच समजायचं का ही पांढरीची काठी. आता बघा, हे आपण दोन्ही पण टाकलेले आहेत. हे बघा, आता तुम्ही थोडा वेळ मित्रांनो थांबा, कोणती काठी बुडते, जी काठी बुडल ती समजायची पांढरीची काठी. बघा मित्रांनो, कोणती काठी बुडालेली दिसते तुम्हाला. हे बघा, ही काठी साधी, ही काठी साधी, ही उफवलेली, आणि ही शक्तिशाली वनस्पती. हे बघा, ही शक्तिशाली वनस्पती पांढरीची काठी ही पूर्ण. हे बघा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो,
हे बघा मित्रांनो, ही पूर्ण काठी बुडालेली ही आहे पांढरीची काठी आणि ही साधी. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा ही साधी आणि ही पांढरीची काठी. बघा ही पांढरीची काठी पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली. बघा तुम्ही पाहू शकताय. हे बघा ही आहे पांढरीची काठी. हे बघा ही पूर्ण खाली पाण्यामध्ये बुडाली. शक्तिशाली अशी वनस्पती मित्रांनो. दुसरा कोणताही जी वनस्पती आणली आपण, लाकूड कोणताही आणला तरी तो पाण्यामध्ये बुडत नाही. हे बघा ही पूर्ण वरच्या वरच उफवलेली आणि ही पूर्ण खाली बुडालेली. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा. तर आता आपण हे कशासाठी दाखवतोय, कारण आपल्या मित्रांना आपल्याला कुरिअर करायचे, हे आपल्या मित्रांना पाठवायचे, त्याच्यामुळे आपण हे दाखवतोय. परत आपल्या मित्रांनी आपल्याला म्हणायला नाही पाहिजे की तू खोटे वस्तू दिल्या. हे बघा मित्रांनो, हे 10 लूट आपण टाकले तरी पण हे पूर्ण आतमध्ये बुडाला. बघा हे बघा. आता हिचं हे काठीचं आपण काढलंय. हे बघा हे काठीचं हे तुकडा आपण याच्यामध्ये टाकला. हे बघा हे सुद्धा हे जे 10 लूट आहे. हे बघा आता आपण लहान तुकडा जरी टाकला तर तो पाण्यामध्ये बुडतो. हे बघा आता हिचा काठीचा लहान तुकडे, आता हा एवढा मोठा आहे तरी हा उफवलाय आणि हा लहान तुकडा आपण टाकू. हे बघा आता आपण याच्यामध्ये टाकू. हे बघा. बघा मित्रांनो पूर्ण तळाला जाऊन बसला. हे बघा पांढरीची काठी अशी ओळखायची. पांढरीची काठी मित्रांनो. तुम्हाला कोणी देईल फसवेगिरी करतील मित्रांनो. जर तुम्हाला फसायचं नसेल तर तुम्ही ही काठी आहे ना पाण्यामध्ये बुडून घेत जा. हे बघा आता हे बघा याचं हे 10 लूट जरी काढलं, हे जरी आपण पाण्यामध्ये टाकलं, हे बघा पाणी सोडला, बघा मित्रांनो. बघा थोडा वेळ वाढ. बघा हे बघा. बघा मित्रांनो बुडाले. ही आहे शक्तिशाली अशी वनस्पती. हे बघा. बघा नॉर्मल जरी लहान जरी असला तरी हा पूर्ण पाण्यामध्ये बुडतोय. हे बघा ही पण पांढरीची काठी. हे बघा ही पण बुडली. हे बघा ही साधी आणि शक्तिशाली अशी वनस्पती पांढरीची काठी. हे बघा. आणि आता आपण हे कंद पण साफ करणार आहे. हे बघा याचे पूर्ण हे मुळे काढून टाकायचे. हे जे मुळे आहेत हे पूर्ण काढून टाकायच्या. हे पण आपल्या मित्रांना पाठवायचे आणि याची भुकटी करून मित्रांनो दुधामध्ये सकाळी उठल्या काही न खाता ही दुधामध्ये 1 चमचे टाकून पियायची. याचे पूर्ण मुळे काढून टाकायचे आपण आणि हे आपल्याला आपल्या मित्रांना पाठवायचे. तर चला मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही शक्तिशाली अशी पांढरीची काठी वनस्पती. हे बघा. तर चला पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.